राज्याच्या राजकारणामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात चर्चा ही प्रत्येक वेळेस पाहायला मिळाली आणि आजच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावरती टीका केली। आपल्यासोबत माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आहेत। दादा, आपण एकीकडे पाहतो की माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हेंवरती टीका केली, 5 वर्षात मतदारसंघात फिरले नाही। ही वस्तुस्थिती आहे। आज अजित पवारांचं जे स्टेटमेंट होतं, त्यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले होते की परवापासून जो आक्रोश मोर्चा चालू होणार आहे त्या संदर्भामध्ये त्यांचं मत विचारली। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की काही खासदार 5 वर्षात कामं केली नाही, काही खासदारांनी 1.5 वर्षापूर्वी राजीनामा दिला आणि कुठल्याच गावात फिरले नाही, गावं संधी दिली त्यांना, त्या संधीचा त्यांनी उपयोग केला नाही आणि आता कुठं संघर्ष यात्रा आणि आक्रोश यात्रा करायला लागलेत। आणि वस्तुस्थिती आहे, एकतर 5 वर्ष लोकांनी आक्रोश केला की आमचे खासदार येत नाहीत, खासदार भेटत नाहीत, खासदार उपलब्ध नाही, आणि आता तेच खासदार सरकारच्या विरोधात आक्रोश करायला लागलेत निवडणूक आली म्हणून। त्यामुळे ते अजित पवार बोलले ते योग्य आणि वस्तुस्थितीला धरून बोललेत। खरं तर राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडलेत आणि अमोल कोल्हे यांनी TV9शी बोलताना वक्तव्य केलं होती की इथून मागच्या काळामध्ये मला मतदारसंघात येण्यासाठी टोल लागत होता, आता हे टोल नष्ट झालेत, असं त्यांनी टोला लागवलं। कसं आहे, अमोल कोल्हे कधी काय बोलतील काही सांगता येत नाही। टोल भरावं लागतं म्हणजे काय, आता यांना मला काय वाटत नाही असं काय टोल भरावं लागत होते किंवा काय असेल तर त्यांनी त्यावेळेला सांगायला पाहिजे लोकांना ना। आता तुम्ही तुमची मुदत संपताना सांगता की टोल भरावं लागत होते, मग त्यावेळेला का नाही सांगितलं? मग त्यावेळेला जनता तुमच्या पाठीशी उभी राहिली असती की आमचे खासदार येऊ इच्छितात आणि आम्हाला आमच्या खासदारांना टोल भरावं लागतो, याची परवानगी घ्यावी लागते, त्याची परवानगी घ्यावी लागते, त्यावेळेला बोलायचं होतं ना। त्यावेळेला तर तुम्ही आपल्या व्यवस्थित शांत राहिले, मूग गिळून राहिले आणि काहीच आवाज उठवला नाही। आता आवाज उठवण्यात उपयोग काय? खरं तर अमोल कोल्हे निवडणुकीत उभे राहणार आहेत, मात्र अजित पवारांनी सकाळी सांगितलं की तगडा उमेदवार देणार आहे आणि मी तळ ठोकून त्या ठिकाणी माझा उमेदवार राष्ट्रवादीचा निवडून आणणार आहे। आता ते राष्ट्रवादीचं म्हणाले की महायुतीचं माहिती नाही, पण माझ्या दृष्टीनं महायुतीचा उमेदवार महत्त्वाचा आहे, कारण अजून ह्या मतदारसंघाचं जागा वाटप झालेलं नाही। ही जागा काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांकडे जाते की शिंदे गटाकडे येते की भाजपकडे जाते, हा निर्णय अजून वरिष्ठ पातळीवर झालेला नाही। ज्याच्यावर होईल त्यावेळेला अजित पवार तशी ताकद लावतीलच, कारण ते सुद्धा महायुतीमधले एक महत्त्वाचे प्रमुख घटक आहेत, त्यामुळे ते ताकद लावतील। उद्या ही जागा जर शिंदे गटाला आली आणि मला उमेदवारी मिळाली तर माझ्यासाठी सुद्धा ती ताकद लावणारच की, असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ असावा। पण एकीकडे आपण पाहतो की राष्ट्रवादीकडनं विलास लांडे सुद्धा इच्छुक आहेत, त्यांनी असं वक्तव्य सुद्धा TV9शी बोलताना केलेलं आहे। मात्र एकीकडे आपण पाहतो की तुम्ही सुद्धा खासदारकीसाठी इच्छुक आहात। विलास लांडे किंवा शिवाजी आढळराव हे महत्त्वाचं नाही, उमेदवार कोण असेल हे महत्त्वाचं नाही। निवडून येणारा उमेदवार, जी महायुतीमधून 45 जागा निवडून द्यायच्या त्याच्यातला उमेदवार जो असेल हा नरेंद्र मोदींच्या पाठीमागं उभं राहणारा उमेदवार असावा। बाकी विलास लांडे, शिवाजी आढळराव, अमोल कोल्हे हे महत्त्वाचे नाही। पण 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील अशी लढत पाहायला मिळेल का? मिळेल असं मला तरी वाटतंय, असं चित्र दिसतंय आजच्या परिस्थितीवरून पाहते, आणि ते चित्र या शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेला पाहायला आवडेल आणि मलाही आवडेल। नाही, नक्की तुमची रणनीती पुढच्या दृष्टीने कशी असणार आहे? समजा जर राष्ट्रवादीकडे ही जागा गेली तर तुमची भूमिका काय असणार आहे? हे अजून जरतरच्या गोष्टी आहेत। जेव्हा जाईल जागा कोणा राष्ट्रवादीकडं त्यावेळेला बसून चर्चा करू, त्यातून काढू काय होते, मार्ग निघेल तसा मार्ग काढू। नक्कीच आपण ज्या पद्धतीने पाहिलं की शिरूर लोकसभा मतदारसंघातून अजितदादा पवार असेल किंवा भाजप असेल यांची अजून कोणत्या प्रकारची चर्चा झालेली नाही आहे, मात्र जो कोण उमेदवार देईल त्याचं काम या ठिकाणी करण्यात येईल। मात्र एकंदरीत आपण पाहिलं की ज्या पद्धतीने पुढील काळामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विरोधात आढळराव पाटील अशी लढत होईल असा विश्वासही या ठिकाणी शिवाजी आढळराव पाटील यांनी व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा विकीसह मी सुनील दिगळे, TV9 मराठी, आंबेगाव, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.